हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे फार्मासिस्ट वॅकन्सी रिलेटेड महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे. कुठून? स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे एसएससी फार्मासिस्टच्या ज्या 2026च्या वॅकन्सीज आहेत याच्या रिलेटेड मित्रांनो सर्व गोष्टी क्लिअर या व्हिडिओमध्ये होणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जी महाराष्ट्रामध्ये DHS फार्मसीची खूप चांगली परमनंट वॅकन्सी येणार आहे, तर त्यासाठी मित्रांनो आरडी फार्मा थ्रू एक स्पेशल बॅच चालवली जाते. या बॅच मध्ये जर तुम्हाला इनरोल करायचं असेल तर हा जो स्क्रीनवरती मोबाईल नंबर दिलेला आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला प्रायव्हेट सेक्टरमध्ये फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा असेल तर फार्माकोव्हिजिलन्स सर्टिफिकेशन कोर्स पण प्रोव्हाइड केला जातो. याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि त्या थ्रू तुम्हाला इनरोल त्याच्यामध्ये करता येणार. तर मित्रांनो, व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. ही ऑफिशियल साईट तुम्ही बघू शकता, ssc.government.in. तर मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या काही वॅकन्सी नोटिफिकेशन दाखवले जातात ते सगळे ऑफिशियल साईटवरती दाखवले जातात. म्हणजे चुकीची कुठलीही इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड केली जात नाहीये. तर मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये रेग्युलर वॅकन्सीज येतात. म्हणजे 2021 पासून जर तुम्ही बघितलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मित्रांनो जेवढ्या पण स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात त्या इयर वाईज येतात. म्हणजे 2021 ला फेज 9 ची वॅकन्सी आली, 2022 ला फेज 10 ची आली. तर मित्रांनो, आता फेज 14 ची वॅकन्सी मित्रांनो याच्या रिलेटेड नोटिफिकेशन आले, याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. फेज 13 मध्ये मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी होत्या त्या खूप कमी होत्या. पण यावेळेस मित्रांनो तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. तर स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये जवळपास 400 फार्मसिस्टच्या पोस्ट वॅकंट आहेत. तर त्यामुळे स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये यावेळेस खूप जास्त वॅकन्सी येण्याचे चान्सेस असणार आहेत. तर मित्रांनो, इथे स्टाफ सिलेक्शन कमिशनचं एक्झाम कॅलेंडर टेंटेटिव्ह डेटचं आलेलं आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्या फार्मसीच्या ज्या पोस्ट असतात त्या सिलेक्शन पोस्ट एक्झामिनेशन फेज 14 2026. तर मित्रांनो, याच्यामध्ये सीबीटी एक कॅम्प्युटर बेस एक्झाम असते. आणि मित्रांनो, तुमचं जे नोटिफिकेशन याच्यामध्ये दिसणार आहे तर ते नोटिफिकेशन येणार आहे मित्रांनो मार्च 2026 ला. तर मार्च मंथ मध्ये तुम्हाला काय हे जे मेन नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन दिसणार आहे. आणि या नोटिफिकेशन रिलेटेड तुम्हाला लवकरात लवकर इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपल्या आरडी फार्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर लिंक जे डिस्क्रिप्शन मध्ये दिली टेलिग्राम चॅनलची, तर ती टेलिग्राम चॅनलच्या लिंक थ्रू जॉईन करा, जेणेकरून या ज्या वॅकन्सी येतात ते मिस नाहीत होणार. आणि मित्रांनो, 2026 मार्च मध्ये जे नोटिफिकेशन येणार आहे तर त्याच्यासाठी एक्झाम फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 1 मंथचा टाइम भेटेल. आणि लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन असेल एप्रिल मध्ये 2026. तर मित्रांनो, ही एक्झाम नोटिफिकेशन कधी येणार ही डेट आहे. लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन म्हणजे त्या मंथ मध्ये असू शकते हे आहे. आणि मित्रांनो, त्याच्यानंतर तुमची एक्झाम जी असणार आहे ना, तर ती एक्झाम मित्रांनो तुमची मे किंवा जुलै मंथ मध्ये फिक्स होणार. आणि मित्रांनो, हे ऑफिशियल कॅलेंडर आहे आणि एसएससीच्या ज्या काही एक्झाम असतात ह्या ऑफिशियल कॅलेंडर नुसारच होतात. त्या पर्टिक्युलर मंथ मध्ये तुमची एक्झाम पण होणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो हा नोटिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये फार्मसीच्या खूप चांगल्या वॅकन्सी तुम्हाला दिसणार आहेत. मार्च मध्ये वॅकन्सी नोटिफिकेशन येईल, लास्ट डेट एप्रिल मध्ये असेल आणि मे आणि जुलै या मंथ मध्ये तुमची याची फार्मसीची एक्झाम होणार आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो सर्व नॉन टेक्निकल सिलेबस असतो. म्हणजे एसएससी मध्ये ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी असतात याच्यामध्ये फार्माचा कुठलाही सिलेबस नसतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला तयारी करायची असेल ना, तर त्यानुसार व्यवस्थितपणे तुम्हाला तयारी करावी लागेल. त्याच्यामध्ये जे काही क्वेश्चन विचारले जातात सगळे नॉन टेक्निकल सिलेबस वरती असतात. तर त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थितपणे त्याची तयारी करा, आतापासूनच प्रिपरेशन स्टार्ट करा, जेणेकरून मे पर्यंत तुमचं 100% तयारी होऊन जाईल. आणि मित्रांनो, आपल्या आरडी फार्माचं हे एकच ध्येय आहे की तुम्हाला जे फार्मासिस्ट बनायचं आहे तर त्याच्यासाठी कोणकोणत्या अपॉर्च्युनिटी असतात त्याच्या रिलेटेडची सगळी इन्फॉर्मेशन सर्वात लवकर तुम्हाला प्रोव्हाइड करणं. आणि त्याचबरोबर आपल्या DHSच्या बॅचला जॉईन करायचं असेल, आपल्या फार्माकोव्हिजिलन्सच्या बॅचला जॉईन करायचं असेल
तर आपला जो व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व फार्मासिस्ट फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू ऑल.